पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 7 इयत्ता 4 विषय आहे गणित। तर गणिताचा 26वा प्रश्न आहे, 9/18 या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप कोणते? आता अतिसंक्षिप्त रूप कसं द्यायचं आहे पहा, 9 × 9 9 दुने 18 म्हणजे 1/2 आलं। काय आलं? 1/2 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल आपल्याला 4। पुढे पहा, 5979 ही संख्या अक्षरात कशी लिहा? आता जसं आपण वाचन करतो त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक या ठिकाणी काय आहे? 4 आहे पहा। त्यानंतर पुढे आहे, संख्या व अवयव यांच्या जोड्या दिल्या आहेत, यावरून गटात न बसणारी जोडी कोणती? तर कोणती जोडी येईल? तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2। पुढे 8 जुलै 2011 रोजी सोमवार असेल तर त्याच महिन्यात 31 जुलै रोजी कोणता वार असेल? तर काय करायचं या ठिकाणी आपण 1, 8, 15, 22, 29 हे एका लाईनीत लिहायचे आहेत, कारण या ठिकाणी एकच वार असतो आणि 1च्या खाली 1, 2, 3, 4 लिहा। तर 2 तारखेला कोणता वार येतोय? शेवटी 29च्या खाली 30 येतोय आणि 3 तारखेला कोणता येतोय? 31 येतोय। लिहून घ्या, तुम्हाला ते आपण जसं ट्रिक सांगितली होती, कोणत्याही तारखेचा वार काढा, तर त्या पद्धतीने 2 पद्धतीने सांगितली, त्यातली एक पद्धत ही तुम्हाला वापरायची सांगितली। तर 4 तारखेला आला सोमवार, म्हणजे 3 तारखेला येईल रविवार आणि 3 तारखेच्या समोर पहा, सरळ जर गेलात पुढे तुम्ही लिहित तर 31 तारीख येते 29च्या खाली, मग त्या ठिकाणी रविवार हा वार येतो, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3। त्यानंतर पुढं तुम्हाला अपूर्णांकाचं उदाहरण दिलंय, अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, मागच्या वेळेस आपण तिसरीची प्रश्नपत्रिका सोडवली होती, छेद समान होते। आता या ठिकाणी छेद तुम्हाला समान दिले नाही, अंश समान दिलेत, तर ज्याचा छेद काय असतो? छोटा असतो, तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो। मग यात छेद कोणता छोटा आहे? तर 13/18 हा अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक येईल, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 31वा, वजाबाकी दिली आणि स्टारच्या जागी अंक विचारलाय पहा। आता हे ओळखायचं कसं? तर 0 दिलाय म्हणजे स्टारच्या जागी सारखाच अंक आहे, त्याच अंकातून तोच अंक गेला की 0 राहतो। आणि वरती किती आहे? स्टार दिले, खाली 1 दिलाय, खाली त्याच्या खाली उत्तर दिले 8, तर कितीतून 1 गेल्यावर 8 येईल उत्तर? तर 9तून 1 गेला खाली उरले 8, म्हणून 9 हा अंक येईल। थोडंसं पुढं पाहायचंय, सोपा प्रश्न असतो पहा, याला मार्क घालायचे नाही, पर्याय क्रमांक 4। आता 1 किलोग्रॅम 500 ग्रॅम साखर आणली, त्यापैकी 400 ग्रॅम साखर वापरली। आता वरचे 500 त्यातूनच 400 कमी करा ना, किती उरण? 100 उरण, आणि ही पहिली 1 किलोग्रॅम, म्हणजेच 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, म्हणजेच 1100 ग्रॅम साखर आपली काय होईल? उरली जाईल, म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2। त्यानंतर पुढे दिले, चौरसाची आकृती कोणती? तर चौरस चारही बाजू सारख्या असतात, अशी कोणती आहे? तर पहा, पर्याय क्रमांक त्या ठिकाणी क, म्हणजेच 1। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय की एक मैदानाची परिमिती 320 मीटर आहे, मैदानाला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे आणि 8 मीटर रुपये प्रमाणे कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची किंमत आहे। काय करायचे? दुहेरी कुंपण घालायचे, म्हणजेच काय करायचे? त्याची डबल करायचे। परिमिती 320 म्हणजे 320 आणि 320 किती झाले? 640, आणि त्याला किती मीटर रुपयाची तार आणली? तर 8 रुपये, म्हणजे 640ला काय करायचं? 8ने गुणायचं, म्हणजे आपलं उत्तर येईल 5120, पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3। त्यानंतर पुढं पहा, त्रिकोणाचे शिरोबिंदू विचारलेत 35वा नंबर, तर त्या ठिकाणी 5 शिरोबिंदू येतात। त्रिकोणाला किती असतात? 3 शिरोबिंदू असतात, परंतु त्या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी त्रिकोणाचं काय केलं आहे? मधलं जो बिंदू आहे तो दोन्ही त्रिकोणाचं एकच आहे, म्हणून त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात। इथं 2 त्रिकोण दिले, त्रिकोणाचे 6 झाले, परंतु मधला जो आहे तो काय केलेला आहे? एकच आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 5 शिरोबिंदू त्यात आहे, पर्याय क्रमांक 2।
त्यानंतर 36वा अपूर्णांक दिला आहे 17.2/9 याचं अंश खालीलपैकी कोणता येईल. तर पहा कशा पद्धतीने करतो आपण 9 × 17 + 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 37वा 9350 मिली बरोबर किती लिटर. तर 1 लिटर बरोबर 1000 मिली. मग या ठिकाणी 9350 दिले म्हणजे 9 लिटर आणि 350 मिली म्हणजेच पर्याय क्रमांक येईल 3. त्यानंतर पुढे विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येतून 491 मिळवल्यास किती उत्तर येईल. पहा या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या ठिकाणी पहा किती शून्य आहेत. मोठ्या याच्यावर 6 वर 4 शून्य आहेत. त्याच्यानंतर 3 शून्य असणारं काय आहे 7, 2 शून्य असणारं काय आहे 5, मग 1 शून्य असणार आहे काही नाही. मग त्या ठिकाणी शून्य द्यायचा आणि एकक स्थानी कोणता आहे 9. म्हणून ती मांडणी व्यवस्थित करून घ्यायची कारण हा प्रश्न दिसायला सोपा दिसतो पण मांडणी जर चुकली तर प्रश्न चुकतो. आणि मग त्याचं जे उत्तर येईल त्याच्या 491 मिळवायचे आणि मग त्याचं जे आपल्याला बेरीज येते तर ती बेरीज येते पर्याय क्रमांक 4. कारण काही मुलांनी त्यामध्ये शून्य मिळवला नाही पहा मग त्यामुळे ते उत्तर काय होतं चुकतं. म्हणून दशक स्थानाचा अंक त्या ठिकाणी राहिलेला आहे. अंक दिला नाही म्हणजेच त्या ठिकाणी शून्य आहे असा त्याचा अर्थ होतो. पुढे एका चौरसाकृती बागेची लांबी 38 मीटर आहे तर बागेचे क्षेत्रफळ किती. आता चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग 38चा वर्ग किती येईल 1444 चौसेमी म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 40वा 8 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. म्हणजे त्या ठिकाणी सर्वात मोठी जीवा कोणती असती तर वर्तुळ केंद्रातून जाणारी बरोबर त्यालाच आपण व्यास म्हणतो. परंतु या ठिकाणी त्रिज्या 8 दिली म्हणजे त्रिज्येच्या डबल जीवा असती. व्यास देखील काय असतो डबल असतो. मग इथं जीवा विचारली मग 8च्या डबल किती झाले डबल करायचे 8 दुनी 16 म्हणजेच पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी 3. पुढं पहा घडणीचा प्रश्न आहे. याच्यावर एक छान व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर त्या ठिकाणी कोणता पर्याय येईल घडणीतून असा बॉक्स तयार होईल तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर तुम्हाला 6, 5, 8 या अंकाच्या स्थानिक किमती विचारले. एका खाली एक लिहून घ्यायची. 5ची ती 50,000 एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 50,000. 6ची ती 600 आणि 8ची ती एकक म्हणजे 8च. मग त्यांची बेरीज करायची तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल तर त्या ठिकाणी बेरीज येते पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9, 3, 5 हे एकदा वापरायचे आणि त्याची काय करायचे जास्तीत जास्त संख्या किती तयार होतील. तर पहा प्रत्येकाच्या 2-2 होतात म्हणजे 3 संख्या दिल्यात बेत्रिक 6 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 10 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. आता 10 ते 25 पर्यंत मूळ संख्या किती आहेत 11, 13, 17, 19 आणि 23. मग यांची किती येते बेरीज त्यांची बेरीज येते 83 पर्याय क्रमांक 4. त्याच्यामध्ये पहा एक 44वा प्रश्न राहिला आहे. संख्या दिल्यात आणि उतरत्या क्रमाने मांडल्यास असता दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती. आता उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणती संख्या येते 5007 किती उतरत्या क्रमाने जर म्हणलं तर दुसऱ्या क्रमांकावर येते 57,537 आणि चौथ्या क्रमांकावर येते 55,239. आता यातील काय फरक विचारला म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची. मग किती फरक आला 2,298 पर्याय क्रमांक येईल 3. पुढं पहा बेरीज दिली तर त्यांची बेरीज किती येते 1,00,000 म्हणजेच त्या ठिकाणी किती येईल पर्याय क्रमांक 1 1000 शतक. पुढं पहा रेखांकित भागाची बेरीज विचारली. पहिल्या याच्यात आली 3
अंश छेद 3 आणि दुसऱ्या याच्यात आली 2 अंश छेद 3 म्हणजे 3 आणि 2 5, 5 अंश छेद 6, 6 येते हा पूर्ण. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, एका शाळेच्या ग्रंथालयातील मराठीची तेवढी पुस्तकं, इंग्रजीची म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी एवढी पुस्तकं आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला ती पुस्तकांची संख्या दिली आणि एकूण पुस्तकांची संख्या आहे 10,000. तर त्या ठिकाणी विचारले इतर विषयाच्या पुस्तकाची संख्या किती. आता त्या पुस्तकांची जर बेरीज केली तर 7,620 येते आणि मग त्यातून 10,000मधून तेवढे मायनस करायचे. ते केल्यानंतर आपलं उत्तर येतं आहे 2,380. म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल आपलं 2. पुढे पहा, 45,302 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायची आपल्याला. तर कशी लिहायची. पर्याय क्रमांक 4 पहा, 45,302 पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, 50वा प्रश्न आहे. खालील संख्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता 5 आणि 10, 5 आणि 15 याच्यामध्ये कितीचं अंतर आहे 10चं. नंतर 10 आणि 26 मध्ये 15 आणि 26 मध्ये 11 आणि नंतर त्याच्यामध्ये कितीचं येईल मग 12. नंतर मग कोणता अंक येतोय त्या ठिकाणी 1 पर्याय क्रमांक 1 38 हा अंक येतोय. पहा, 5 आणि 15 मध्ये 10चं अंतर आहे. 15 आणि 26 मध्ये 15 आणि 10 25 आणि 26 म्हणजे 11चं आणि 26 आणि 38 याच्यामध्ये कितीचं अंतर आहे 12चं आणि 38 आणि 51 मध्ये कितीचं अंतर आहे 13चं म्हणजे एक एक फरकाने वाढत गेलेलं आहे. त्यानंतर पुढं पदावली दिलेली आहे. कंस भागुबेव. आता या ठिकाणी कंस दिलेला आहे. आधी कंस सोडून घ्यायचा त्यातली क्रिया आणि त्या पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी उत्तर आपले ते 3. पुढे 52वा प्रश्न. 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येनंतर क्रमाने येणारी 5वी समसंख्या कोणती. सर्वात मोठी संख्या कोणती आहे 999 आणि त्याच्यानंतरच्या समसंख्या काढायच्यात. म्हणजे त्याच्यानंतरची 1000, नंतर 1002, 1004, 1006, 1008 कोणती येईल मग 5वी 1008 पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. पुढे पहा, गुणाकार दिला आहे. 500 गुणले 95 याचा गुणाकार येतोय 47,500 पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, 54वा प्रश्न. 10 ते 50 या संख्यामध्ये 1 हा एकक स्थानी असलेल्या संख्या किती. तर 1 हा अंक एकक स्थानी असलेला तर कोणता आहे. तर पहा 11, 21, 31 आणि 41 म्हणजे किती अंक आहेत एकक स्थानी असताना 4. किती इथं किती वेळा आला आहे 1 4 वेळा म्हणजे पर्याय क्रमांक येईल 1. त्याच्यानंतर पुढं 990 भागिले 11 यांचा भागाकार करायचा. यांचा भागाकार येतोय पर्याय क्रमांक 1 90. पुढे पहा, एका संख्येला 25ने भागले असता भागाकार 17 आणि बाकी 8 येते. तर त्या संख्येला 15ने भागले असता बाकी किती येईल. तर पहा कोणती संख्या येते ती. तर ती संख्या येते 2683 म्हणजे त्या ठिकाणी त्याची बाकी किती येते. याला जर भागलं कितीने भागलं 25ने भागलं तर बरोबर बाकी 8 येते. भागाकार 17 येतो आणि या ठिकाणी जर 15ने भागलं तर 15ने भागल्यावर 178 भागाकार येतो आणि बाकी येते 13 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, एक बस अहमदनगरहून सकाळी 11:30 वाजता निघून औरंगाबादला 1:15 1:15 पोहोचली. तर त्या बसला पोहोचण्यासाठी औरंगाबादला पोहोचण्यासाठी लागलेला वेळ किती. तर किती वेळ लागतोय पहा 11:30 आणि 12:30 1 तास झाला आणि वरचे किती पाऊण तास म्हणजे पावणे 2 तास म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 3. पुढे पहा 58वा प्रश्न. बेरीज दिली आणि चौकटीत चिन्ह विचारले तर दोन्हीची बेरीज काय होते सारखीच येते म्हणून पर्याय क्रमांक येईल 3. पुढे पहा वजाबाकी दिलेली 25. आता छेद सारखा असलो छेदाचं काही नाही आहे तोच अंक येतो. 25 - 23 म्हणजे किती आले 2.
म्हणजे 2/49 म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एक चित्ररूप माहिती दिली आणि विचारले सायकलच्या संख्येची दुप्पट अधिक मोटरच्या सायकलची संख्या वजा रिक्षाच्या संख्येची निमपट बरोबर किती. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी काही प्रमाण काही नाही आहे तेच घ्यायचं आहे, कारण याच्या आधी तुम्हाला मागच्या 6व्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रमाण दिलं होतं 1 विद्यार्थी बरोबर 4 का काही विद्यार्थी अशा पद्धतीने. या ठिकाणी प्रमाण नाही आहे तेच घ्यायचं आहे. सायकलच्या संख्येची दुप्पट करायची आणि ते उत्तर काढायचं आहे. त्या ठिकाणी आपलं उत्तर येतं आहे 17 पर्याय क्रमांक 3. इंधनाची गरज न लागणाऱ्या वाहनांची संख्या किती. इंधनाची गरज कुणाला लागत नाही, सायकलला. मग किती येते त्या सायकली 6 म्हणून पर्याय क्रमांक येईल आपला 2. त्यानंतर 6.5 अपूर्णांक कसा लिहाल. आता 6.5 म्हणजे 6.1/2. आता 13चा आपण तसाच केला पहिलं तर आहे बरोबर आहे, दुसरं काय आहे बेसक 12 म्हणजे 6.1/2 राहते. नंतर 6चा कचं काय आहे बे बे दुनी 4 म्हणजे 1/2. त्यानंतर पुढं जे आहे ते आहे डचं काय आहे 52/8 म्हणजे 8 सख 48. 48 आणि किती उरले 48 49 50 51 4 उरले 4/8. 4 1 4 4 दुने 8 म्हणजे सगळ्या यांचं काय येतं आहे 6.5 हा अपूर्णांक येतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय त्या ठिकाणी काय आहेत बरोबर आहेत. त्यानंतर पुढे आहे विभाज्यतेच्या कसोट्या संबंधी अयोग्य विधान कोणते आहे. तर 3 नंबरचं अयोग्य विधान आहे काय आहे ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जातो त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. तर हे अयोग्य विधान आहे, कारण त्याची कसोटी जे आपण शिकलो त्यानुसार विचार केला तर ते पर्याय क्रमांक 3 हे काय आहे अयोग्य विधान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वैशालीकडे 5 रुपयाची जेवढी नाणी त्याच्या निमपट 10 रुपयाच्या नोटा आहेत, तसेच 10 रुपयाच्या जेवढ्या नोटा त्याच्या 1.5 20 रुपयाच्या आहेत. तर तिच्याकडे एकूण किती आहेत 500 रुपये आहेत. तर त्यांनी विचारले तिच्याकडील सर्व नोटांची संख्या किती. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 5 रुपयाच्या 20 नोटा घेतल्या आपण, 10 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या आणि त्याच्या 1.5 20 रुपयाच्या घेतल्या 15 नोटा. तर याचे 5चे झाले 100 रुपये, 10चे झाले 100 आणि 20चे झाले 300 रुपये असे 500 रुपये आणि नोटांची संख्या झाली 45. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 1. पुढे 65 2.5 मीटर लांबीच्या तारेची प्रत्येकी 25 सेमी लांबीचे समान भाग करण्यासाठी तार किती ठिकाणी कापावी लागेल. तर 2.5 मीटर म्हणजे किती रे, तर 1 मीटर बरोबर 100 आपण शिकलो आहे की नाही सेंटीमीटर. तसंच 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर. मग त्याला काय करायचं आहे भागिले 25 करायचे, पण समान भाग करायचे. मग समान भाग करण्यासाठी आपण एक भाग सुरुवातीला कमीच करतो, सुरुवातीला कापत नाही ना, मग तो भाग न जाता आपण 9 किती भाग येतात 9 म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे उत्तर येईल. पुढे खालीलपैकी घड्याळातील कोणत्या वेळेला तास काटा मिनिट काटा यांच्यातील कोण शून्य असतो. कुठं दोन्ही वेळेस सोबत असतो तो काटा मिनिट काटा आणि तास काटा तर 12 वाजता त्या ठिकाणी 0 अंशाचा कोण असतो पर्याय क्रमांक 1. पुढे योग्य विधाने किती आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारले तर त्या ठिकाणी 3. तर या ठिकाणी खालीलपैकी योग्य विधाने किती आहेत. तर किती तर 3 विधाने योग्य आहेत अ ब आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 3. क विधान चुकीचं आहे. पुढं 68 सोबतच्या घनाकृतीत रेखांकित पृष्ठभागाच्या लगतचा नसणारा पृष्ठभाग कोणता. तर कोणता आहे म ल र आणि य लगतचा नसणारा त्याच्या समोरचा येतो आहे की नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक येईल त्या ठिकाणी 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीबंध दिलाय घड्याळाचा आणि 5-5 मिनिटांनी वाढवले तर त्या ठिकाणी 2:15 झालेत, नंतर 4 वर आलाय, आता तो 5 वर जाईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी येईल. पुढे खालीलपैकी किती इंग्रजी मुळाक्षरे सममित आहेत.
सममित म्हणजे त्याचे दोन सारखे भाग होतात. पहा अ आणि क आहे म्हणजे दोन आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा एक आकृती दिली आणि त्या ठिकाणी त्याची काय विचारले तुम्हाला, त्रिकोण दिले आणि त्या आकृतीची परिमिती काढा विचारले. तर आपण आयताची परिमिती काढतो. आयताच्या परिमिती सूत्र काय आहे, 2 लांबी अधिक रुंदी. मग त्या ठिकाणी किती आहे, किती येईल त्या आयताची परिमिती, 2, 8 आणि 4 12 आणि गुणिले 2 12 दुनी 24 आणि त्या ठिकाणी त्रिकोणाची एक काढायची वरची, म्हणजे दोन्हीची बेरीज केली तर किती येते त्या ठिकाणी आपल्याला 28 सेमी. किती येईल, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येत आहे त्याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, संख्या दिल्यात आणि चढत्या क्रमाने मांडल्यास मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज किती. तर मधोमध येणारी संख्या कोणती आहे, 3518 आणि त्याची बेरीज केली तर बेरीज येते 17. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल उत्तर 1. आता पुढं पहा 73वा प्रश्न, गौरीने फेब्रुवारी 2016 मध्ये प्रतिदिनी पाऊण लिटर दूध घेतले. आता 2016 म्हणजे लीप वर्ष आहे, म्हणजेच त्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात आणि रोज पाऊण लिटर दूध घेतलं. दुधाचा दर प्रति लिटर 27 रुपये असल्यास गौरीला किती रुपये द्यावे लागतील. आता काय करायचं, पहिल्यांदा किती दूध घेतले ते काढायचे. म्हणजेच 29 दिवस, पाऊण लिटर म्हणजे किती, 750 बरोबर. मग त्याला गुणिले काय करायचं, 29 करायचं आहे. म्हणजे आपलं दूध येतं आहे 20 लिटर 250 मिली आणि 21 लिटर 750 मिली येते. मग त्याला काय करायचं आहे, 27नी गुणायचं आहे. म्हणजे आपलं गुणल्यावर आपल्याला ते रुपये निघतात. 587 रुपये 25 पैसे. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 हे उत्तर येते पहा. त्यानंतर पुढं 74वा, वृक्ष लागवड करताना बाभळीची 3518, लिंबाची 4629, वडाची 2701, पिंपळाची 1622 झाडे आहेत. ही बेरीज करायची. त्यांची बेरीज येते 12470 आणि त्यांनी विचारले सीताफळाची झाडे किती झाडे लावली. उरलेली सीताफळाची तर किती येतं, तर सर्व झाडे 14000. 14000 मधून 12470 वजा केले तर आपले झाडे येतात 1530. म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न आहे, संपतरावांनी 1/5 भाग मूग, 2/5 भाग बाजरी व उरलेले 2 हेक्टर भागात भुईमूग पेरला. तर रावांची एकूण जमीन किती असेल. आता पहा छेदात किती दिले, 5 दिले. म्हणजेच त्याची किती जमीन असेल, 5 हेक्टर. किती असेल, 5. कारण 1 भाग मूग लावलाय 5 पैकी आणि 5 पैकी 2 भाग बाजरी लावली. म्हणजे किती गेले, 3 गेले. मग राहिले किती, 2 हेक्टर राहिलं. म्हणजेच एकूण किती झाले, 2 आणि 3 5, म्हणजेच 5 हेक्टर. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. अशा पद्धतीने आता तुमची परीक्षा 2-3 दिवसावर आलेली. मग आता तुम्ही अभ्यास काय करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आता तुम्ही छान सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात, भरपूर अभ्यास केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटी अभ्यास कसा करायचा. तर शेवटी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर तुमचे कोणते प्रश्न चुकतात त्या प्रश्नाचा जास्त सराव करायचा आहे. कारण आपण सगळ्या प्रश्नपत्रिका चेक केलेल्या आहेत. तर ते चेक केलेल्या प्रश्नपत्रिका आता तुम्हाला बरंचसं लक्षात आलं आहे की कोणते घटक कसे, म्हणजे कोणते घटक अवघड तुम्हाला वाटतात किंवा कोणत्या घटकाचे जास्त प्रश्न येतात. ते आपण वारंवार व्हिडिओ बनवत असताना सांगत आलेलो आहोत. परंतु आत्ता तुम्ही शेवटच्या टप्प्यात आहात, म्हणून तुमच्या ज्या प्रश्नपत्रिका आपण चेक केल्या सगळ्या, तर त्यातले जे चुकलेले आहेत त्याला एक ओव्हरलुक म्हणून सराव करा. म्हणजे जे चुकलेल्या प्रश्नांचा बघत राहा आणि रोज जरी सोडलेल्या असल्या प्रश्नपत्रिका तरी 2 प्रश्नपत्रिका, एक मराठी आणि गणिताची, एक इंग्रजी आणि बुद्धिमत्ताची, वेळ लावून 2 प्रश्नपत्रिका रोज सोडवा आणि जे तुमचे पहिल्या याच्यात चुकलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव करा आणि स्वतः थोडंसं पाठांतराकडे लक्ष द्या. तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क पडून जातील.